एक महिन्यापूर्वी ते आपल्या मठात आले होते, रडत आले होते. दोघं नवरा बायको, त्यांच्या बहिणीचं सर्व कुटुंब आलं होतं. त्यांचा मुलगा घरातून काही रागवल्यामुळे घर सोडून गेलेला होता. तो घर सोडून गेलेला असताना घरच्यांना माहित नाही, तर सर्वीकडे त्यांनी तपास केला. 2 हप्ते तो मुलगा सापडतच नव्हता. फक्त सीसीटीव्हीवर एवढंच सापडलं होतं की मुलगा मुंबईला गेलेला आहे. पण एवढ्या मुंबईमध्ये बघायचं कसं त्यांना सुचत नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांनी मठाची नवसाच्या नारळाची क्लिप त्यांना गेली आणि त्यांनी बघितलं मठाचं. आणि इंस्टाग्रामवर बघितल्यावर ते ती क्लिप पाहून मठामध्ये आले. मठामध्ये आल्यावर त्याची नेमकी मठामध्ये मुलगा हरवण्याची कथा चालू होती. ते इथं बसलेले असताना तर त्यांना असं जाणवलं का आज आपला मुलगा हरवला, आपण त्याच्यासाठीच मठात आलेलो आहे. त्या कथेमध्ये तोच विषय होता की त्यांचा मुलगा हरवला तर ते स्वामींजवळ जाऊन बसले. तर जेव्हा कथा चालू असताना तेव्हा त्यांचे अश्रू अनावर झालेले होते. तो खूप रडत होते त्यावेळेस. नंतर कथा झाली आणि ते आले, त्यांनी विचारलं माऊली असं असं झालं, मुलगा निघून गेला. आता बाप हा मुलावर खूप प्रेम करतो. ते मुलाला कधीच दिसत नाही, कारण की मुलाला कधी बापाचं प्रेम दिसतं माहिती आहे का? जेव्हा बाप सोडून जातो ना, त्या बापाने आपल्यासाठी काय केलं, बापाचा आपल्याला किती जीव असतो हा बाप नसल्यावर कळतो. जेव्हा त्याच्याजवळ बाप आहे ना, त्यावेळेस बाप हा काय त्याची किंमतच करायचा. कारण त्यांचा मुलगा सोडून गेल्यावर ते खूप रडत होते. दोघं मला बायको की त्यांच्या मुखातून शब्द नव्हते. तर त्यांना सांगितलं प्रथम तर तुम्ही नवसाचं नारळ तिथं वा, नारळावर आपली अडचण सांगा. ते आले स्वामींसमोर, त्यांनी नारळ घेतलं आणि नारळावर आपली अडचण सांगितली. मुलगा निघून गेलेला आहे आणि तिथं रडायला लागले स्वामींसमोर. आणि ती अडचण त्यांनी नारळावर बांधली. ते नारळ तिथं वाहिलं. त्यावेळेस ह्या मठामध्ये त्यांना शब्द दिला होता की तुम्ही या मठामध्ये रडत आला, पुढच्याच तुम्ही मुलाला घेऊनच या मठात या. स्वामी महाराज तुमच्या मुलाची लिंक लावूनच येते उद्यापासून. तर तुम्ही 15 दिवसात या मठामध्ये पोहोचाल. तर 14व्या दिवशी मुलगा त्यांना सापडून 15 दिवशी ते मुलाला घेऊन मठामध्ये. आणि नंतर मुलाला घेऊन तिथं मठामध्ये त्यांनी अनुष्ठान बी केलं. मग त्यावेळी त्यांनी कबूल केलं की माझा मुलगा मला सुखरूप मला मिळाला तर मठामध्ये अन्नदान दिलं. म्हणून आजचं अन्नदान हे त्यांच्याकडून होतं.